नमस्कार शेतकरी बंधूंनो. खरीप हंगामामध्ये फुलकोबी लावायचा विचार करताय तर सिंजेंटा कंपनी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन व्हेरायटी फुलकोबीची स्नो शाईन 0987 हा तिचा नंबर आहे. तर ही मागच्या वर्षी लॉन्च झालेली व्हेरायटी आहे. स्नो शाईन खरीप हंगामासाठी अतिशय चांगलं वाण आहे. तर 15 जुलैपासून तर 15 ऑक्टोबरपर्यंत या वाणाची आपण लागवड करू शकता. एकदम आकर्षक पांढरे दुधाळगीचे गड्डे राहतात. त्यानंतर उत्तम रोग प्रतिकारक क्षमता या वाणाची आहे आणि खरीप हंगामासाठी सर्वोत्तम वाण हे आहे सिंजेंटा कंपनीतर्फे आणि याची उत्पादन क्षमता ही चांगली आहे. लागवडीनंतर जवळपास 65 ते 70 दिवसानंतर याची हार्वेस्टिंग चालू होते 65 दिवसानंतर. तर एक समान आकारचे गट्टे राहतात आणि क्वालिटी असल्यामुळे चांगला बाजारभाव यामध्ये शेतकऱ्याला मिळतो. आणि बाकी दुसरी खासियत बघायची झाली म्हटलं तर एकदम कॉम्पॅक्ट असा गट्टा या व्हेरायटीचा राहतो. तर आपण समोर काही पुढील मागच्या वर्षी लावलेले प्लॉटचे फोटो बघूया. हे बघा, हा आमचा एक प्लॉट आहे तो मागच्या वर्षीचा 27/10/25ला या म्हणजे वाणाची हार्वेस्टिंग झाली होती. प्लॉटची काढणी केली होती. तर हे बघू शकता तुम्ही. हे असे गट्टे राहतात एकदम कॉम्पॅक्ट, वजनालाही चांगले. जवळपास 1 किलो प्लस 1.25 किलो, 1.5 किलो, 1.25-2 किलो या रेंजमध्ये गट्टे राहतात. 1 किलो प्लस जवळपास. आणि पांढरे शुभ्र हे गट्टे राहतात. एकदम कॉम्पॅक्ट गट्टा असल्यामुळं याची मागणी मार्केटमध्ये चांगली राहते आणि वजनाला ही व्हरायटी चांगली भरते. वजनाचा विषय सांगायचा झाला तर थोडं मॅनेजमेंटवर डिपेंड असते. जसे तुम्ही मॅनेजमेंट कराल तसं वजनाला ही व्हरायटी भरते. तर हे बघू शकता, दुसऱ्या प्लॉटमधले फोटो आहेत. एकदम चांगला असा गट्ट्याची क्वालिटी आहे. तर हे बघा, हे स्नो शाईन म्हणून व्हरायटी आहे सिंजेंटाची. तर हे बघा, गट्ट्यांची क्वालिटी बघा, एकदम फ्रेश, अतिशय दुधाळ पांढरे गट्टे या व्हरायटीचे राहतात. तर फुलकोबीमध्ये बाकी इतर बरेचसे वाण आहेत, पण ह्या व्हरायटीची जी वजनाची क्षमता आहे ती बऱ्यापैकी आहे. हे बघू शकता, हे आमचे शेतकरी आहेत स्वप्नील भाऊ मालकर. यांनी मागच्या वर्षी ही व्हरायटीची लागवड केली होती. त्यांना ही व्हरायटी एकदम चांगली वाटली. त्यांनी स्वतः याचा रिझल्ट घेऊन बघितला. तर हे बघा, शेतकऱ्यांचं नाव आहे स्वप्नील मालकर, गाव ताड पिंपळगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर अतिशय चांगली, जवळपास त्यांनी 1 एकरमध्ये या व्हरायटीची लागवड केली होती. त्यांचा अनुभव हा चांगल्यापैकी राहिला. त्यांना व्हरायटी खूप आवडली. हे बघा, असं 2000 सीडच्या पॅकेजिंगमध्ये याचं बियाणं अवेलेबल असते. एका पॅकेटमध्ये 2000 सीड असतात. तर तो आपल्याला जर काही बियाणं लागत असेल तर आपण खालील नंबरवर कॉल करून विचारपूस करू शकता. तर हे बघा, हे दुसऱ्या प्लॉटमधले फोटो आहेत. एकदम पांढरशुभ्र असा गट्टा स्नो शाईन व्हरायटीचा. आता जस्ट याच्यानंतर त्याची हार्वेस्टिंग शेतकऱ्यांनी केली होती. तर वजनाचं जसं मी बोललो आहे तसं आपण बघू शकता समोर. हा गट्टा आहे स्नो शाईन व्हरायटीचाच. तर वजन दाखवते 2.27 म्हणजे 2 किलो 200 ग्राम जवळपास. तर मॅनेजमेंटवर गट्ट्याचं वजन डिपेंड राहतं. तर आपण एक स्वप्नील भाऊचा समोर. नमस्कार दादा, आपलं नाव आणि गाव सांगा एकदा, ॲड्रेस. नाव स्वप्नील उत्तमराव मालकर, गाव ताड पिंपळगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. अच्छा, आपण आपल्या हातात जे गोबीचं फुल दिसतंय हे कोणती व्हेरायटी आहे आणि आपण कोणत्या कंपनीची आणि कोणती व्हेरायटी आहे? ही सिंजंटाची स्नो शाईन व्हरायटी आहे. जी आपण 2 महिन्यापूर्वी लावली ते आज बरोबर 61वा दिवस आहे आणि दुसरी हार्वेस्टिंग आहे आज. अच्छा, कसं काय वाटतं आपल्याला व्हेरायटीबद्दल, काय मत आहे आपलं? व्हरायटी एक नंबर आहे. 1.25 ते 1.5 किलोच्या आसपास किंवा 1 किलोपर्यंत ॲव्हरेज फुल निघतंय आपलं. अच्छा, पांढरा शुभ्र गट्टा आहे. ओके. झाडं पण असे मध्यम आहे, जास्त झाडंही बघू शकता आपण. नुकसान वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा मस्त व्हरायटी, अच्छा. बघू शकता जवळ.